नमस्कार मित्रांनो, आपण बरेचसे व्हिडिओ हे काही कामगार संदर्भात असतील, बरेचसे अनेक म्हणजे काही वेगवेगळ्या योजना संदर्भात टाकले होते. आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हे चॅनल हे आपलं कामगार लोकांसाठी काम करतंय की शेतकरी असतील, काही कामगार मंडळी असतील, यांच्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो. तसंच आपले वेगवेगळे व्यवसाय आहेत, परंतु एक शेती हा जोड व्यवसाय आपला. तर शेती सुद्धा आपण व्यवसाय जसा करतो नियोजन करून, तशी शेती सुद्धा आपण नियोजनाने करतो. आता आज सहज फिरता फिरता शेतात आल्यावर तुम्हाला मी एक तुरीचा व्हिडिओ दाखवतो. तुरीचा व्हिडिओ कसा आहे तर ते तुरीचं एकदम क्षेत्र आहे का, एकदम लो क्वालिटीचं, एकदम मुरमाड जमीन आहे. त्या जमिनीमध्ये आपण तूर पेरलेली मुगामध्ये. आता ती तूर कशी तुम्हाला दाखवतो मी. आणि तूर आता काही लोकांच्या तुरी कापूस हे पाणी लागल्यामुळे खराब झालेत, पण आपली तूर तशी नाही. तुम्हाला दाखवतो मी ती तूर. बघा तुम्ही त्याचं नियोजन कसं आहे ते बघा, आणि तूरची कशी क्वालिटी बघा समोर. ही तूर आहे बघा. जमीन बघा खाली कशी, एकदम हलकी जमीन आहे. हलक्या जमिनीत ही तुरीचं पीक आहे बघा. पेरलेली तूर आहे ती. हे बघा, बघा तू हात नाही पूर्ण तुम्हाला इतकी वर तूर आहे ती. म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, तात्पर्य काय सांगायचं तुम्हाला, की क्षेत्र कुठलंही असो, तुमची शेती असो, व्यवसाय असो, काही असो, हे प्रत्येक काम करत असताना तुम्ही नियोजनाने करा. आता माझा व्यवसाय काय मुख्य शेती नाही, परंतु मी आपल्या व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेती करतो. आणि शेती मी कधीतरी 10-15 दिवसाला, 8 दिवसाला एखाद्या दिवशी शेतात येतो. पण मी थोडं मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्याचं यांचं घेऊन, काही मित्राचा सल्ले घेऊन ही तूर केलेली. आपली दुसरी कपाशी तशीच आहे. तरी तुम्हाला काही असतील कुणाकडे तुरीचे पीक, काही दुसरे, तरी असे नियोजनाने काम करा मित्रांनो. शेती नुकसानीची नाही, शेती फायद्याची, 100% फायदा करते शेती. थोडे नियोजनाने काम करा आणि पुढं तर काय विषयच नाही. हे बघा, कुठं वेगळं कोणत्या कोपऱ्यात बघा तुम्ही, तसंच तुम्हाला तशी तूर दिसते, सगळी सारखीच आहे. हे बघा, बघितली हे हाताच्या वर तूर गेली. एक वेळेस आपण जी कटिंग सुद्धा केलेली, कटिंग करून सुद्धा इतकी तूर वाढलेली. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्कीच करा. आणि झालं तुम्हाला ऍडजस्ट भेटलाच वेळ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नाही जरी तुमच्या उपयोगी पडला तर व्हिडिओ दुसऱ्या मित्रांना, एखाद्या शेतकरी मित्रांना शेअर करा, की ते असे इथून पुढे जे करणारे शेती ते त्यांच्या फायद्याची असं काहीतरी नियोजन करून शेती करा. की उद्या म्हणणार नाही तुम्ही की शेती नुकसानीत आहे, शेती परवडत नाही, असं म्हणतं कामा नाही कुणी. धन्यवाद.